नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लायबिलिटी म्हणजे काय हे अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲसेट्स म्हणजे काय हे सांगितलेलं आहे। जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा आणि ज्यांना शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं असेल त्यांनी या चॅनलला आजच सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलवर शून्यापासून शेअर मार्केट शिकवणार आहोत। सुरुवातीला आपण छोट्या छोट्या ज्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट आहेत त्या समजून घेणार आहोत आणि त्यानंतर ॲक्च्युअल शेअर मार्केट शिकायला सुरुवात करणार आहोत। म्हणून तुम्हाला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। लायबिलिटीचा अर्थ खूपच सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अशी कोणतीही वस्तू ज्यामुळे पैसे आपल्या खिशातून बाहेर जात आहेत किंवा आपल्याला पैसे दुसऱ्यांना द्यायची गरज पडत आहे, अशा सगळ्या वस्तूंना लायबिलिटीज म्हटलं जातं। उदाहरणासाठी जर तुम्ही कार खरेदी केलेली आहे EMI वर तर तुम्हाला कारचा EMI द्यायचा आहे, तर कार ही तुमची लायबिलिटी आहे। जर तुम्ही एखाद्या मित्राकडून काही पैसे उसने घेतलेले आहेत म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचे पैसे परतच करायचे आहेत तर ते सुद्धा एक लायबिलिटी आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर अशी कोणतीही गोष्ट ज्याचे पैसे तुम्हाला भविष्यात केव्हा ना केव्हा परत करायचे आहेत किंवा ज्या गोष्टीमुळे तुमचे पैसे खिशातून बाहेर जाणार आहेत त्या सगळ्या गोष्टींना लायबिलिटीज म्हटलं जातं। आता लायबिलिटीजचं महत्त्व काय आहे? जर तुम्हाला खूप जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्यावर खूप जास्त लायबिलिटीज नसली पाहिजे। जेवढ्या लायबिलिटी कमी असतील तेवढ्या लवकर तुम्ही श्रीमंत बनू शकता। जर तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलेलं असेल तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी सगळ्यात अगोदर आपले खर्च कमी करायचे आहेत, त्यानंतर लायबिलिटीज कमी करायच्या आहेत आणि त्यानंतर ॲसेट्स वाढवायचे आहेत। जर तुम्ही अशा पद्धतीने बिहेव करत गेलात तर नक्कीच तुम्ही श्रीमंत बनू शकतात। तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना शेअर मार्केट शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, कारण आपण अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत लहान मुलाला पण समजेल अशा भाषेत शेअर मार्केट शिकणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।